जय शिवराय मित्रांनो, बलिदान मासचा आजचा 16वा दिवस. या निमित्ताने शौर्यगाथा या चॅनलवर शिवाजी सावंत यांची जगप्रसिद्ध छावा कादंबरीचे वाचन आपण करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की सईबाईंची प्रकृती खालावत चाललेली आहे. अशातच अफजल खान नावाचं एक वादळ स्वराज्यावर चालून येत आहे. महाराजांना जिवंत किंवा मृत्यू पकडण्यासाठी त्याने विडा उचललेला आहे. त्याच्या फौजेचे हे वर्णन येथे केलेले आहे. यापुढील भाग आपण आता बघूया. खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईला स्थान होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवण्याचे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणाला हलविण्याचा मनसुबा कळविला. सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाईंना सईबाई यांचे मेणे प्रतापगडावरून खाली उतरवलेले. एका मेण्यात 2 वर्षाचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते. कपाळावरचं शिवगंध आडवच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूला तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांना नाल का ठोकायचे? बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचे जबाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते. मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ अगदी खोऱ्यातील डोंगर शिखरांवरून कोसळणारे पांढरे धूत पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता. शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेणे ठाण झाले. राजांना शिवापट्टणाच्या महलात वर्दी पोच झाली. पावसाचे तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावजे यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त साईबाईंच्या मेण्याकडे हाताची बोटांची इशारत केली. जडावल्या पायांनी मेण्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तगद्या जीवाचा सावळा सांगळा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताना राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे थिजून पानगार झाले. लाल महालात परभरणीचे माप लमंडून आलेल्या पोरवयाच्या अजान सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील समयीसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या आपल्या लेकीचे कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री, केवढ्या नात्यात सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीन चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेली सई हे सर्वात सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तर त्या डोळ्यासमोरचा मेणा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेण्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईचा मेणा उचलला आणि ते दुंडक्या चालीने शिवपट्टणाच्या महलाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळासह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्या जवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि आंबा या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्रीसाबांवर आहे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना बोलल्या. भार तर सारा श्रीसाबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबारात पेश करण्याची शपथ घेऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या.
पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा. शंभू बाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यातच सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहूनही खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घुळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पांढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरे दाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमकहराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे याची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हाताचा आपल्या नाते संबंधांचा पोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाही. राजांना एकेकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन माळवरचा देशमुख विठोजी सलीमकर, उतरोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडाचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तान्हाजी कोकरे, रविराव ढोणे, दुलोजी शेंडगे, काटे, धायगुडे अशा कैक मावळी पगड्या खानाच्या पायाखाली पायगाड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दयानतरावाने खानाचे वेशी बाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाकरला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वराच्या देश कुलकर्ण्याचा दिवाण होता. कुलकर्ण्याच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाकराने खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्या 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देशकुलकर्णी पण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनीच केली होती. जाण्याच्या सोयीचा वेढा गोमाजींनी उचलला. आता कमबख्त काफसिवा बचावणे शक्य नाही. पण गोमाजीला आणि खुद्द खानाला हे पत्ता नव्हते की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूचे 2 कदीम पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेला कड्यांचा मोर्चे बंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थांबविण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडवणेच भाग होते. किल्लेश्वरी आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, शिदोजी थुकटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नाते बंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवपट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या गुजरातीच्या महलात गेले. जिजाबाई शंभू बाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलुकबंदीसाठी आम्ही निघालो आहोत मासाहेब. खान वाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता मागचा विचार धरू नका. दस्तांनी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभू बाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थोपटीत सांगितले. शंभू बाळांनी त्यांच्या पायावर डोके टेकवले.
त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आड्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ. जिजाबाईंनी राजांकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्या जवळ घेतले. येतो आम्ही, राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या, औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेला मुजऱ्याचा भाग पूर्ण केला. सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महलात आले. महलातल्या मंचकाभोवती काजळी दाटली चिरागदानाने जळत होती. हळूवार पावलांनी मंचकाजवळ येऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिरागदानाच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती. एकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलण्याने गाढ गालीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? क्षीण आवाजातच त्यांनी राजांना विचारले. हो भेटले, आऊसाहेबांच्या महली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा काष्टावत हात हळूवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किनकिनत कोपऱ्याकडे घंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचे हे बोल जबानीतच जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे, भाषा सरली होती. नुसते कड मात्र उरले होते. भोवती पेस दाटले होते. सई, राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्द लाटा वाहू लागल्या. असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं. बोलता बोलता सईबाईंना खोकल्याची उबळ आली. ती ओसरून देऊन राजे म्हणाले. कसदिल होऊ नका. मनी असेल ते साफ साफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओठभर दूध देण्यास आमचं आऊपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबीन असून धाराऊ आली म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्या मागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सलली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरला. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला. आता स्वारींचं त्यांच्या आऊ आणि बाबा हे एवढंच आमचं मागणं. सईबाईंनी डोळे भरले लपवण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पानथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका. येऊ आम्ही म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछायतीवर हळूवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा भास त्यांना झाला. पाठीवर धुळलोट घेऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पाणलोट घेऊन बाहेर पडले. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की स्वराज्यावर अफजल खान नावाचे संकट चालून आलेले आहे. महाराजांना समोरासमोर पकडण्यासाठी त्याने अनेक डावपेच टाकले पण ते यशस्वी झालेले नाहीत. अनेक मराठी वतनदार फोडून महाराजांची ताकद त्याने कमी केलेली आहे. पण स्वराज्यातील थोडेच पण निष्ठावंत सरदारांची साथ महाराजांना लाभलेली आहे. त्यांना हाताशी घेऊनच महाराज हे संकट अंगावर घेणार होते. दुसरीकडे सईबाई आता अंथरुणाला खिळलेल्या आहेत. त्यांचा भावनिक निरोप घेताना वर्णन आपण बघितलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर शिवरायांच्या आयुष्यातील एका मोठ्या युद्धाच्या पूर्वतयारीची आणि त्याच वेळी कौटुंबिक आघाताची साक्ष या छावा कादंबरी आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराज.